जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहू नगरीत कोरोना सदृश्य रुग्ण आढळला, त्यामुळे खळबळ उडाली आहे। 18 जूनला तुकोबांची पालखी देहूतून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे, त्यामुळे लाखोंच्या संख्येने वारकरी देहूत येतील। त्याआधीच कोरोना सदृश्य रुग्ण सापडलाय, त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झालेली आहे। अगदी 4 दिवसांवर आता पालखी देहूतून प्रस्थान ठेवणार आहे आणि त्याआधीच कोरोना सदृश्य रुग्ण आढळलेला आहे। गेल्या काही दिवसात राज्यात आणि देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत। वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातही काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण आढळला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आला असता आम्हाला तर कोविड सस्पेक्ट वाटला। त्याची आम्ही प्राथमिक तपासणी केली, तर त्याच्यामध्ये त्याला कोरोना सदृश्य सगळे लक्षणं आढळलेले आहेत। तर संबंधित रुग्णासाठी आपण त्याचा स्वाब घेतलेला आहे आणि स्वाब आपण NIVला पाठवत आहोत। तसेच त्याला उपचार दिलेले आहेत आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची काल या ठिकाणी तपासणी केलेली आहे। तर उर्वरित कुटुंबातील सदस्य यांचाही रिपोर्ट आपण सोबत पाठवणार आहोत। राज्यामध्येही कोरोनाचे रुग्ण वाढायला लागलेत, त्यामुळे वारीच्या तोंडावर प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे। संपूर्ण वारी मार्गावर आणि त्या जिल्ह्यामध्ये योग्य त्या उपाययोजना आरोग्य यंत्रणेकडून केल्या जात आहेत, मात्र प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवरही योग्य काळजी घेणं गरजेचं आहे। तुकोबांची पालखी 18 जूनला प्रस्थान ठेवणार आहे, मात्र त्याआधीच देहूमध्ये कोरोना सदृश्य रुग्ण सापडलाय। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांच्याकडून। दिलीप, काय नेमके आत्ताचे अपडेट्स आहेत? या रुग्णाचा तर स्वाब घेतलाय, मात्र आरोग्य यंत्रणा आता काय नेमक्या उपाययोजना करणार आहे? जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी जे आहे ते 18 तारखेला पंढरपूर जे आहे ते प्रस्थान ठेवणार आहे। या सोहळ्यासाठी राज्य असेल, राज्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते देहूमध्ये दाखल होतात। मात्र याच आता जवळजवळ 3 ते 4 दिवस फक्त पालखी सोहळ्याला राहिलेला आहे आणि याच्यातच एक रुग्ण जो कोरोनाचा तो देहूमध्ये आढळला, त्याच्यामुळे सगळी खळबळ आहे ती त्या मावळ असेल किंवा त्या देहूमध्ये झालेली आहे। मात्र आता काही दिवसापूर्वीच पिंपरी चिंचवड शहरातही काही कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते आढळले होते आणि आता त्याचं लोन जे आहे ते देहूत आलं आणि तेही पालखीच्या पार्श्वभूमीवर, त्याच्यामुळे जे इथली जे आरोग्य यंत्रणा आहे ती अलर्ट झालेली आहे। एकंदरीत आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे, उपाययोजना केल्या जात आहेत। धन्यवाद दिलीप संपूर्ण माहितीसाठी। तर आत्ताची अत्यंत महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी म्हणावी लागेल, देहूमध्ये कोरोना सदृश्य रुग्ण आढळलेला आहे। आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली, उपाययोजना केल्या जात आहेत। सध्या या रुग्णाचा स्वाब पाठवण्यात आलेला आहे आणि तपासणी केली जाते आणि त्याच्या कुटुंबावरही आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे।